विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। प्रचार शिगेला पोहोचला असताना सुप्रीम कोर्टात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत सुनावणी सुरू होती। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर विधानसभेसाठी ही पहिलीच निवडणूक होती। दोन्ही गट एकमेकांविरोधात निवडणुकीला उभे टाकलेत। आता याच रणधुमाळीत सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मराठीसह प्रमुख वृत्तपत्रांमध्ये घड्याळ चिन्हाबाबत डिस्क्लेमर प्रकाशित करण्याचे निर्देश दिले। घड्याळ निवडणूक चिन्हाचा मुद्दा अजून न्यायालयात प्रविष्ट असल्यानं न्यायप्रविष्ट असं जाहिरातीत नमूद करावं असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय। यासाठी 36 तासांचा अल्टिमेटम देण्यात आलाय। अजितदादांकडून पक्षाच्या जाहिराती देताना हे निर्देश काटेकोरपणे पाळले गेलेत, पण हे निर्देश आल्यानंतर अजित पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केलाय। त्यात येणाऱ्या काळात पक्षचिन्ह आणि नाव याबाबत काही मोठी घडामोड घडू शकते का? ऐन विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी आलेले हे निर्देश शरद पवारांची राष्ट्रवादी निवडणुकीचा मुद्दा बनवते का? या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी ऋषिकेश आणि आपण पाहत आहात लगावबत्ती। महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या 5 वर्षापासून अनेक धक्के पाहायला मिळाले होते। सुरुवातीला मावियाची स्थापना असो किंवा एकनाथ शिंदेंचं बंड असो, महाराष्ट्र या ना त्या कारणाने सतत चर्चेत राहिला आणि आता त्यात भर पडली ते मागच्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमधील 9 नेत्यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचं आपल्याला दिसून आलं। 40हून अधिक आमदार अजित पवार यांच्या सोबत गेल्याचा दावाही करण्यात आला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव आणि घड्याळ चिन्ह यावर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात 2 शकलं पडलेल्या पक्षांमध्ये निवडणूक आयोगापुढे संघर्ष सुरू झाला। बहुसंख्य आमदार आणि खासदार यांच्या गणितावर अजित पवारांना पक्षाचं नाव आणि चिन्ह आयोगाकडून बहाल करण्यात आलं, पण या निर्णयाला शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं। पण गेल्या 1 वर्षापासून सुप्रीम कोर्टात याबाबत सुनावणी सुरू आहे। दरम्यान घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्याकडेच राहील, पण हे प्रकरण न्यायालयासमोर न्यायप्रविष्ट असल्यानं सूचित करून मराठी, हिंदी आणि इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये सार्वजनिक सूचना जारी करण्याचे निर्देश कोर्टाने अजित पवारांना दिले। पण फेब्रुवारी 2024 मध्ये निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी एक याचिका शरद पवार यांनी दाखल केली होती, ज्यात त्यांनी हा निर्णय चुकीचा असल्याचं म्हटलं होतं। यावरून कोर्टाने हे निर्देश अजित पवार गटाला दिले होते। त्यामुळेच लोकसभा निवडणुकीतही अजित पवारांना न्यायालयाचा आदेश हा पाळावा लागला होता। त्यावेळी शरद पवारांनी तुतारी या चिन्हावर लोकसभा लढवली आणि मजबूत यश देखील मिळवलं, तर अजित पवार यांना घड्याळ चिन्ह मिळूनही एकाच जागेवर कौल मिळाला होता। परंतु आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीला अवघे काही आठवडे शिल्लक असताना शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा ऑक्टोबर महिन्यात सुप्रीम कोर्टाकडे धाव घेतली आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला घड्याळ चिन्ह वापरण्यास मनाई करण्याची विनंती केली। यावरील सुनावणी नुकतीच 6 नोव्हेंबर रोजी कोर्टात पार पडली। कोर्टाच्या निर्देशाचे पालन अजित पवार करत नाहीयेत। घड्याळ चिन्हासोबतचा मजकूर ते प्रसिद्ध करत नाहीयेत, म्हणून त्यांना घड्याळाऐवजी दुसरं चिन्ह द्यावं अशी मागणी शरद पवार गटाने यावेळी केली। यावर कोर्टात अजित पवार गटाने आपली बाजू मांडताना आम्ही हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं सांगत आहोत असं सांगितलं। यावर कोर्टाने लोकसभेचं उदाहरण देत त्यावेळेसारखी जाहिरात वृत्तपत्रात येत्या 24 ते 36 तासात प्रसिद्ध करा असे आदेश दिले। अजित पवार गटानेही कोर्टाच्या या निर्णयाचं पालन केलं आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी अशी जाहिरात प्रसिद्ध केली। हा झाला कोर्टातील सगळ्या घडामोडींचा वृत्तांत। पण आता इथं प्रश्न असा आहे की ऐन निवडणूक तोंडावर असताना शरद पवार यांनी पक्षाच्या चिन्हाचा मुद्दा वर का काढला? तर निवडणूक अगदी काही दिवसांवर आली असताना शरद पवार या मुद्द्यावरून सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत असंही बोललं जात आहे। कारण शिवसेना उभाटा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या दोन्ही गटांना फुटीनंतर जनतेमधून सहानुभूती मिळत असल्याचं दिसलं होतं। याच सहानुभूतीचा फायदा काही प्रमाणात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीत होताना दिसला। पक्षफुटीची नाराजी मतदारांमध्ये दिसून आली होती। ही सगळी उलतापालत फोडाफोडी म्हणजे आपल्याला गृहीत धरणे अशी मतदारांची भावना होती आणि याच भावनेचा वापर शरद पवार गट भाजप विरुद्ध वातावरण पेटवण्यासाठी करताना दिसून येतोय। त्यामुळे निवडणुकीला अगदी थोडे दिवस बाकी असताना पवारांनी हा मुद्दा वर काढून आपल्यासोबत अन्याय झाल्याचं एक प्रकारे जनतेला सूचित केलंय। काही दिवसांपूर्वी आपण कुठलीही संसदीय निवडणूक लढणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं होतं। यावरून ते भावनिक राजकारण करत असल्याचंही दिसून येतंय। कोर्टाच्या आदेशानंतर अजित पवारांनीही लागलीच वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध केली। यामुळे पवारांच्या चालीला अजित पवार जसेच्या तसे उत्तर देताना दिसतायत। राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून वेळोवेळी घड्याळ चिन्हाचा उल्लेख करून अजित पवारांना डिचवण्यात येतं। यात सुप्रिया सुळे आणि रोहित पवारही मागे नाही। अजित पवारही या टीकेला जसेच्या तसे उत्तर आपल्या दादा शैलीत देत असतात। लोकसभेनंतर सगळ्या पक्षातून इनकमिंग आणि आउटगोईंग झाली, पण राज्यातील अनेक मतदारसंघातील गणित किचकट झाली। तर राज्यात एकूण 38 ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे।
पण या 38 मतदारसंघात कुणाचं पारडं जड आहे हे त्या 23 तारखेला लक्षात येईलच. कोर्टाचा आदेश पाहता ही सुनावणी पुढे कुठल्या वळणावर जाऊ शकते हा देखील विचार उपस्थित होतोय. येत्या विधानसभेत महाविकास आघाडीला बहुमत मिळालं तर मात्र ही लढाई निर्णायक वळण घेऊ शकते. कारण शरद पवार सत्तेत आल्यास त्यांचे अनेक शिलेदार त्यांच्याकडे परततील असं बोललं जातंय. यामुळे अजित पवारांचं बळ घटल्यास ही बाजी पलटू शकते. त्यामुळे ही निवडणूक अजित पवारांसाठी अस्तित्वाची लढाई मानली जाते. अजित पवार यावर आता कशी मात करतात ते पाहावं लागेल. पण जागा वाटपावेळी महाविकास आघाडीमध्ये झालेला गोंधळ पाहता या निकालानंतर या तिन्ही पक्षांच्या समन्वयावर सगळ्या गोष्टी आधारित असतील असं मानायला हरकत नाही. दुसरीकडे महायुतीकडून विकास कामे आणि योजनांच्या बळावर आपला प्रचार जोरदार सुरू आहे. मोदी आणि अमित शहा सारखे नेत्यांनी राज्यात आपल्या सभा घेण्याचा धडाका लावलाय, तर इकडे राज्यात पवारही आपली ताकद दाखवत आहेत. आता न्यायालयात हा चिन्हांचा मुद्दा किती दिवस ताणला जातो हे पाहावं लागेल. तसंच आता सगळ्या गोष्टी या सगळ्या घडामोडी कुठलं वळण घेतात हेही पाहावं लागेल. घड्याळाचा मुद्दा काढून शरद पवार वारंवार अजित पवारांना काय संकेत देत असतील? भविष्यात घड्याळ हे आपलं चिन्ह शरद पवार पुन्हा मिळवतील का, की अजित पवार आपला पक्ष आणि चिन्ह कायम राखतील? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.